गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठी कार्यक्रमातील घडामोडी घराघरात चर्चेचा विषय बनल्या आहेत. या कार्यक्रमात आर्या जाधवला घराबाहेर काढल्यामुळे प्रेक्षकांमध्ये संताप आणि चर्चेची लाट उसळली आहे. आर्याने एका टास्क दरम्यान निक्की तांबोळीच्या कानाखाली मारल्यामुळे बिग बॉसचा महत्त्वाचा नियम मोडला गेला, ज्यामुळे तिला घराबाहेर जावे लागले. मात्र सोशल मीडियावर आर्याला मोठा पाठिंबा मिळताना दिसतो आहे. मात्र निक्कीला पाठिंबा व आर्याला घराबाहेरचा रस्ता का, या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओत जाणून घेऊया. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला अजूनपर्यंत तरी सबस्क्राईब केले नसाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण आम्ही मराठी मालिका विश्वातील नवनवीन अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि येत राहणार. चला तर समजून घेऊ नेमका बिग बॉस असा तुटक का वागलात. प्रेक्षकांच्या मते या घटनेला निक्कीच्या वागणुकीमुळेच तोंड फुटले. अनेक नेटकरी निक्कीवर आरोप करत आहेत की तिच्या उद्धट वागण्यामुळेच हा वाद निर्माण झाला. मात्र यावेळी बिग बॉसचे होस्ट रितेश देशमुख आणि बिग बॉसच्या टीमने निक्कीच्या वागणुकीवर फारशी कारवाई न करता तिला पाठीशी घातले आहे, असा आक्षेप काही प्रेक्षक घेत आहेत. आर्याला घराच्या बाहेर काढणं चुकीचं आहे, पण या चॅनलला आणि या शोला सेफ ठेवणं बिग बॉसच्या टीमसाठी महत्त्वाचे आहे. म्हणून बिग बॉसच्या टीमने हा निर्णय घेतला असावा. ते कसे आपण समजून घेऊ. बघा, प्रत्येक चॅनलच्या काही बेसिक नियमांनुसार स्पर्धकांना कॉन्ट्रॅक्टवर सही करायला लावली जाते. या नियमांनुसार वागण्याची जबाबदारी प्रत्येक स्पर्धकावर असते. जर कोणताही स्पर्धक नियमांचे उल्लंघन करत असेल तर चॅनलला कारवाई करावी लागते. समजा उद्या घराच्या बाहेर पडल्यावर निक्की तांबोळीने कायदेशीर कारवाई केली असती तर कलर्स चॅनल आणि आर्याच्या विरोधात तक्रार दाखल होऊ शकली असती व याचा फटका आर्यासोबतच चॅनलला व बिग बॉसच्या निर्मात्याला बसला असता. त्यामुळे बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला असावा. हा निर्णय बिग बॉसवर बंधनकारक होता. शेवटी हा एक शो आहे व टर्म्स अँड कंडिशन्स स्पर्धकासोबतच निर्माता व चॅनलला पण लागू होतेच. मात्र या सर्व घडामोडीनंतरही मनात एक प्रश्न कायम असतो, तो म्हणजे आर्या तर आता नुकतीच बाहेर पडली, पण त्याच्या आधीसुद्धा बिग बॉस निक्कीला पाठिंबा देताना दिसला आहे. त्याचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.